गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. वाजलेत सकाळचे 5:45. हे बघा, ओवी अजून झोपले, मी उठलो आहे. आम्ही दोघे उठलो आहे, कावेरी आणि मी. आणि आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. थोडी ना थिडकी 8 वर्ष पूर्ण झालेत लग्नाला. सो कावेरी, अरे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स बोलणार होतो. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. सेम टू यू. आणि आज बघा, सकाळचं काय मुद्दाम चहा घेतला आहे करून. आणि आज लवकर उठण्याचा प्लॅन यासाठीच केला, कारण सकाळचं काही लवकर उठायचं आहे आणि काही ना काहीतरी वेळ जास्त घालवायचा आहे. मी आज सुट्टी घेतली आहे, वर्क फ्रॉम होम वगैरे सगळ्या त्या भानगडीमध्ये नाही पडलो. आज डायरेक्टली सुट्टी टाकली आहे, कारण ओवीच्या शाळेत वगैरे पण जायचं होतं आणि काही 1-2 कामं होती ठराविक करायची. मॉर्निंगची काही बॉलिवूड सॉंग्स वगैरे, आरत्या वगैरे सगळं ऐकत बसतो, चहा घेतो आणि मग भेटूयात नंतर. बोब्या ए बोबिया, काय चाललंय तुझं? दूध पाजते काय बाळाला? इकडे बघ. अच्छा, सिया बाळाला ओवी बाळ, ओवीच बाळ आहे, त्यात सिया बाळाला ते दूध पाजते ना. तर आता थालापती विजयचा आपण हिंदी डब मूवी बघत बसलोय, कारण विजय जोसेफ म्हणजेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आता त्यांनी शपथ घेतली आहे. तर एक चांगलं वाटलं असा, टॉलिवूडचा एक ॲक्टर प्लस CM झाला डायरेक्ट. आणि झाला डायरेक्ट 108 सीट आले, म्हणजे 234मधून 108, म्हणजे अराऊंड 50%, आपण नियर टू 50% सीट्स त्यांनी जिंकले. आणि एक बॉलिवूड पिक्चरमध्ये जसं दाखवतात ना, एकदम हाय व्होल्टेज ड्रामा, तसं वाटलं काहीतरी. तर तो पिक्चर बघत बसलोय आता ॲनिव्हर्सरीच्या निमित्त, काहीतरी एक हॅपनिंग एंटरटेनिंग म्हणून. आणि जसं की तुम्ही दुपारी बघितलंच, आपण ओवीच्या शाळेमध्ये गेलेलो होतो, ऑफिसमध्ये वगैरे मॅडमला भेटलो बुक्स घेण्यासाठी आणि युनिफॉर्मसाठी, पण दोन्ही अवेलेबल नव्हतं. ॲक्च्युली त्यांनी थोडं हे केलं, मी कारण परवा काही फॉर्मॅलिटीज करायला गेलो होतो शाळेत, तेव्हा ते म्हणाले होते की उद्याच या. तर नशीब मी उद्या नाही गेलो, मी काल एक दिवस ऑफिसला जाऊन आलो. ते मी ब्लॉगमध्ये शूट नाही करू शकलो, कारण थोडा वर्कलोड होता. आणि गावावरून आल्यावर जेव्हा पहिल्या दिवशी ऑफिस जॉईन केलं आत्ता, तर ते मी ब्लॉग नाही केला, त्याचा करायला हवा होता, पण ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्कूलमध्ये जाऊन आलो, एकही काम झालं नाही म्हणजे स्कूलचं रिलेटेड. बुक्स नाही मिळाले, युनिफॉर्म नाही मिळाले, पण ठीक आहे म्हटलं चला त्यानिमित्ताने काहीतरी बाहेर जाऊन आलो जस्ट. पण आता उन्हाळा एवढा वाढला आहे, म्हणजे अक्षरशः आता मागच्या वर्षी माहिती होतं की पुढच्या वर्षी खूप उन्हाळा वाढेल, म्हणजे ऊन येईल, गरमी होईल. आता याच्यावरूनच अंदाज मानतो की पुढच्या वर्षी आपण जगायचं आहे की नाही हा पण प्रश्न असेल, कारण हा एकदम डेडली उन्हाळा आहे एकदम. म्हणजे घरामध्ये पण एकदम नीट बसवतच नाही आहे. सकाळी तर जाऊन द्याच, रात्रीची पण अपेक्षा नाही आहे. तर चला, जे काय आहे ते आपण घरीच होतो. आज ॲनिव्हर्सरी घरीच साजरी केली आपण. केक वगैरे असं काही जास्त हे नाही आहे. मम्मीने शिरा बनवला होता, पुरी भाजीचा बेत वगैरे होता दुपारी, आणि चांगलं जेवण वगैरे केलं घरी आणि आराम केला, उपासना केली, एकमेकांबरोबर बोलणं वगैरे झालं, टीव्हीवर गाणी वगैरे झाली. तर आत्ता नेमकं ॲनिव्हर्सरीच्या निमित्त कावेरीने साडी मागवलेली होती, सख्या बहिणी सख्या जावा या यूट्यूब चॅनलवरून. तर त्या साडीचं पार्सल आलेलं होतं. ॲक्च्युली गावी होतो तेव्हाच कावेरीच्या मैत्रीण आहेत वरती राहायला, त्यांनी पिकअप केलेलं होतं, कलेक्ट केलं होतं. तर चला, आलं आहे तर आता आपण अनबॉक्सिंग करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे याच्या आधी देखील सख्या बहिणी सख्या जावांकडून यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याकडून साडी मागवली होती, पण तेव्हा पॅकेजिंग वगैरे असं वेगळं होतं. तर बघा, ही आली आहे साडी. तर काय म्हणते कावेरी? चल परत एकदा हॅपी ॲनिव्हर्सरी. एका ड्रेसवर देशील तू आपल्या प्रेक्षकांना. चला जाऊ द्या, चल कर अनबॉक्स करा पटकन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घे तुला खेळायला ते. बघू कितीची मागवली? 900 काहीतरी ना. चांगली आहे, वा मस्त वाटते. असं पदर आहे, चांगली आहे पण ना. कलर असा अट्रॅक्टिव्ह आहे, वेगळा आहे म्हणजे काहीतरी. हा ब्लाऊज आहे का? ठीक आहे. ॲक्च्युली काय, आता बरेच जण साड्यांचा बिझनेस करतात ऑनलाईन, पण यूट्यूबरच आहे जास्त करून. पण नॉर्मली यांचा अनुभव असा आहे, म्हणजे त्यांच्याकडे चांगल्या असतात ना साड्या, सख्या बहिणी सख्या जावांकडे. इकडे दाखव पदर, चांगली वाटते, घातल्यावर चांगली वाटते तशी, म्हणजे हॉलमध्ये अशी
एखाद्या फंक्शन वगैरेला लाईट वगैरे पडल्यावर अजून चांगलं वाटतं. तुम्हाला आवडली म्हणजे 900ला वर्थ वाटते का अजून वाटतं कमी असेल पाहिजे? हां मग वाटते तसे चांगले. मला असं वाटतं की चल 600-700पर्यंत, पण 600 नाही, 600ला तर नॉर्मलच येते ना. 700-750पर्यंत मिळायला पाहिजे होतं असं वाटतं. नाही ना, ठीक आहे जाऊ दे. चालेल आता आपण दिलेलेच आहेत तर कशाला. आणि आहे चांगली आहे, असं काही फसल्यासारखं नाही. एकदा कावेरीने पुण्याला असताना ब्लॅक कलरची साडी मागवली होती. कितीची होती ती ब्लॅक? चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आमची ॲनिव्हर्सरी होती, तर ती आपण घरीच साजरी केली. ओवीच्या शाळेत जरा जायचं होतं, एक राऊंड मारून आलो. काही कामं होती अडकलेली, त्याच्यातली 1-2 कामं झाली नाहीत, एखाद दुसरी कामं झाली आणि आली आहे साडी कावेरीची, ती आपण अनबॉक्स केली, बघितली आणि आता बसलो ओवीसोबत कॅरम वगैरे खेळत आणि सोबतच पिक्चर लावला होता. आपल्या माशांपैकी एक न्यूज आहे, 2-3 मासे जरा गेले होते वरच्या भाभींकडे, ते जरा थोडं टेम्परेचर पण डिफरन्स झाला आणि ओव्हर फिडिंग झाल्यामुळे. उद्या मी जाणार आहे ऑफिसला, तर तुम्हाला जरा बऱ्याच दिवसांनी ऑफिसमधलं काय वातावरण आहे ते पण दिसेल. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय गाईज. आला बाय बाय. ओ परत